एक म्हणजे काकी आहे ना, त्यांच्या म्हणजे मम्मीला ॲडमिट केलं होतं ना. आता जस्ट घरी आणलंय, म्हणजे 1-2 दिवस झाले त्याला घरी आणलंय. तिथे मम्मी पप्पा गेले. गाईच आता आमचं जेवण झालेलं आहे बघू. आता स्प्राईट वगैरे येतं आमचं. गाईस आता ना माझं म्हणजे रिझल्ट आलंय. मला वाटलं पण नव्हतं एवढं खराब म्हणजे येणार. म्हणजे मी सांगू तर आता मला म्हणजे आता काय बोलू आता मी, म्हणजे मी फेल. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग, वेलकम टू एम एस पाटील ब्लॉग्समध्ये. आज तर भारी, आज पुणे म्हणजे आज चांगलीच म्हणजे हे चांगलं होणार आहे. का की आज रिझल्ट आहे. रिझल्टचा टाईम पण चेंज झाला कदाचित. म्हणजे पहिले 1 वाजता होता, आता 11:30 वाजता केलं आहे. म्हणजे अजून थोडं आणि त्यामध्ये ना म्हणजे त्यांनी हे केलं आहे, काउंटडाऊन स्टार्ट केलं ना. तर असं वाटतं भाई पहिलंच एकटं फाटले, वरतून तुम्ही हे काउंटडाऊन वगैरे पण करतायत. आता काय नाही, मी साखरानं चाललं जरा. तर गाईस आता ना मला जे इथं भेटले ना साखर, तर पप्पा आता येत आहेत गाडी घेऊन. गाडीने आता आम्ही साखरांना जाईल. भाई इथं काय सगळं म्हणजे सुट्टे ठेवतच ना साखर आहे. एक पॅकेट 1 किलो वगैरे. आता काय नाही, आता पप्पा येतील, मामाला जायचे दुसरी एका दुकानात सुट्ट साखर घ्यायला. 1/2 किलो साखर पाहिजे आम्हाला, एवढी लागत पण असते. तर गाईस आता ना माझं म्हणजे रिझल्ट आलंय. मला वाटलं पण नव्हतं एवढं खराब म्हणजे येणार. म्हणजे मी सांगू तर आता मला म्हणजे आता काय बोलू आता मी, म्हणजे मी फेल नाही झालंय, म्हणजे मी पास झालोय. कारण मला आता ना इंग्लिशमध्ये म्हणजे फक्त इंग्लिशमध्ये ॲब्सेंट होता ना मी, ते फक्त इंटरनल मार्क्स ऍड केले, म्हणजे 20% फक्त ऍड केलं. बाकी माझे सगळ्यामध्ये पास आहे. मला फक्त इंग्लिश पेपर द्यायचा आहे, म्हणजे ऑलमोस्ट बेस्ट ऑफ 5 झालेत. तर मला आता फक्त इंग्लिश पेपर दिला. म्हणजे आता मी आता 11 मध्ये गेले, त्यामध्ये दिलं पाहिजे. पर्सेंटेज पूर्ण सांगितले, कारण की ते इंग्लिशमध्ये आता ते पुढच्या वेळी इंग्लिशचा पेपर देईल ना, त्यामुळे सगळे माझे पर्सेंटेज वगैरे ऍड होईल. आता काहीच नाही सांगितलं पर्सेंटेज वगैरे, फक्त सांगितलं प्रमोट इन 11th करून. म्हणजे आता मी पास झाला, कारण कॉलेज वगैरे आता भाव्यामध्ये, आता भाव्याला पण आता दाखवेल. कारण की भाव्याला जर मध्ये भाव्या मी 11th ला गेलो. ओय 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 ओय. हा चल 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 हा चल 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 चल. तर काहीच मी आता पास झाले. तर काय नाही, पप्पांना बोलतोय, पप्पा फोन, पप्पा तुम्ही फोन घेऊन देणार ना? हा पप्पा, फोन घेऊन देणार ना तुम्ही? अजून डिसाइडेड नाही. हा ते मम्मी आलं, डिसाईड करू आपण. पप्पांनी बोलले होते की पास झालं म्हणजे तू म्हणजे मोबाईल भेटणार करून. आता तोच विचार झाला की सेकंड हँड आयफोन घेतो मी, नाही तर नवीन पप्पा घेऊन देत असेल चांगला सॅमसंग A35, तर ठीक आहे, मग तोच घेईल असं विचार चाललाय. भाई एवढी म्हणजे आता आजभर धगधग होतो भाई. काय भाई हे सगळं काय, पण काय पण पास झालो भाई, बस पास झालो. म्हणजे आता फक्त इंग्लिशमध्ये, आता पुढचा पेपर फक्त इंग्लिश द्यायचंय. पण मला कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटेल तरी पण. त्यामध्ये दिले प्रमोटेड 11th, फक्त 80 KV काय आहे ते फक्त करायला, म्हणजे ते एक एक्झाम द्यायचा. ते फक्त जुलैला काय होणार आहे तो एक्झाम, तो द्यायचा आहे. तर काय पण मला पास झालंय भाई, काय पण. आता काय नाही, दुपारी आता जेवणाचं काय भुर्जी पाव, आणि रात्रीचं बघू आपण, रात्री करायचीच. मम्मीला बोलतो बाहेर जाऊया, नाही तर मोबाईल तर मी कदाचित संडेला घेऊ. मला आता खूप सारे कॉल्स पण येतात की म्हणजे कसा पेपर आहे वगैरे, म्हणजे कसा रिझल्ट आहे हे ते वगैरे. आता काय नाही. तर गाईज आता ना पप्पा मम्मीला आणायला गेलेत. तर ना आज म्हणजे मस्त वाटतं थोडं, म्हणजे पास झालं करून. आणखी आज तर भाई आज म्हणजे एवढं टेन्शन होतं ना सकाळपासून की भाई काय होईल काय होईल काय होईल. पण म्हणजे चांगले म्हणजे पर्सेंटेज नाही दिसले त्यामध्ये, कारण की इंग्लिशचा पेपर नाही दिला होता, म्हणजे ॲबसेंट होतं. त्यामुळे पर्सेंटेज नाही, तर पुढच्यावर मी इंग्लिशचा पेपर देईल ना, तेव्हा म्हणजे मग हे म्हणजे त्यामुळे पर्सेंटेज भेटेल.
आता मम्मीला बोल मम्मी फोन घेऊन दे. आणि मम्मी बोलली होती की तू पास झाला तर मी फोन घेऊन देईल. तर आता मम्मी आल्यावर आपण डिस्कस करू कुठला फोन घ्यायचा, कसा काय वगैरे, सेकंड हँड घ्यायचा का न्यू घ्यायचा. माझं प्लॅन चाललं की कारण की आयफोन बजेटच्या बाहेर आहे, तर सेकंड हँड विचार चाललाय माझा. तर बघू भाई कसं काय. पण आज खूप आनंद झाला, म्हणजे आज खूप खुशी, म्हणजे असं बोललं म्हणजे असं आठवत म्हणजे खूप सकाळपासून बघतो ते काउंटडाऊन पण होतं ना त्यामध्ये, म्हणजे आपला महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र वेबसाईटमध्ये. तर असं वाटतं भाई हार्टबीट असे धक 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 होत होते. तर आता काय नाही, फक्त मी एक सब्जेक्ट मध्ये पण म्हणजे इंग्लिशच्या सब्जेक्ट मध्ये ना त्यांनी इंटरनल मार्क्स दिले, बाकीचे ऍड नाही केले. मला वाटतं हिंदीमध्ये की खूप कमी येईल, म्हणजे म्हणजे मला तर वाटतं पास पण नाही होणार त्या हिंदीमध्ये, पण हिंदीमध्येच जास्त पर्सेंट आले. म्हणजे ते सांगू नाही शकत आता किती पर्सेंट आले, मी तुम्हाला सांगेल नंतर. म्हणजे आता इंग्लिशचं झाल्याच्या नंतरच सांगेल तुम्हाला मला किती पडले करून. तर काय नाही आता थोडी म्हणजे झोपायची तयार झाली. झोपायची म्हणजे आता दुपारचा थोडासा आराम, म्हणजे खूप बॉडी पेन करतं. आणि दुपारी आम्ही जेवलो भुर्जी पाव, पप्पाने भुर्जी बनवून पाव मी आणलं होतं घरून, तर भुर्जी पाव जेवलो. आता काय नाही झोपाय, आता थोडं थकलोय, झोपेल आता. मम्मी येईल डिस्कस करू मग झोपू. गाईज आता झाले संध्याकाळ, तर संध्याकाळ म्हणजे आता मला भूक लागली. तर मी आता ना पप्पांनी त्याशी चॉकलेट आणलं, चॉकलेट म्हणजे ती पण एकदम मिल्क झालेली, ती फ्रीजरमध्ये ठेवली, तीच खातोय. अजून पप्पा तर आणलं गेले हे भेळ आणलं दुपारचं एनर्जीसाठी, हेच खातो. आता मी टी व्ही पप्पा आणतील भेळ. तर गाईस आता ना पप्पांनी भेळ आणलेली आहे बघा, भेळ आणली आहे. तर आता मी खातोय ते. आता काय आलं ना, पप्पा मम्मी गेले जरा म्हणजे आमच्या फॅमिलीमध्ये एक म्हणजे काकी आहे ना, त्यांच्या म्हणजे मम्मीला ॲडमिट केलं होतं ना. आता जस्ट घरी आणलं, म्हणजे 1-2 दिवस झाले त्याला घरी आणलं. त्याचे मम्मी पप्पा गेले आहेत म्हणजे त्यांची तब्येत विचारायला, कशी म्हणजे तब्येत वगैरे. आता पप्पा येतील रात्री, आम्ही रात्रीचा प्लॅन चालला आहे कुठं तरी बाहेर जेवायला जायचा. तर आम्ही इथे प्रिफर, ते पप्पा बोलतात की चायनीजमध्ये जाऊ, पण मी प्रिफेअर करतो म्हणजे चायनीज आपल्या हॉटेलमध्ये जाऊ. मी प्रिफेअर करतोय की म्हणजे खाऊ गल्लीमध्ये जाऊन काय पाहिजे ते खावं, म्हणजे मस्त. म्हणजे खाऊ गल्लीचं वेगळंच, म्हणजे की त्यामध्ये सगळं तुम्हाला भेटतं, शोमा वगैरे काय खायचं ते खावा. तेच विचार चालू आहे की ते जायचं बोलू. आता मम्मीला जाऊन काहीच नाही बोललं आपलं म्हणजे ह्याचं फोनचं. आता काय नाही, आता मी नाही हे खातोय, मग आपण जाऊ 9:30 पर्यंत पाणी बिणी भरून आरामशीर. पाणी तर आज मी नाही भरणार, आज कंटाळा, आज सगळे घरी येतो, मी का बनवू, आज मी नाही भरणार. बॉटल भरेल बघा, बॉटल मी काकी ना मम्मी जेव्हा भरते ना, आम्ही भरते ना तेव्हा मम्मी बॉटल नाही भरत. ते बोलते पाणी कशाला पाहिजे, थंड पाणी असंच पाणी पिया, बॉटलमध्ये नका पिऊ. त्यांना म्हणजे म्हणजे तिला म्हणजे तिने काय काय इंस्टावर काय यूट्यूबला बघितलंय, म्हणजे प्लास्टिकच्या बॉटल नाही प्यायचं, खरं असं नाही पियायचं असतं. पण आता आम्ही फ्रीजमध्ये पण, ते बोलते फ्रीजमध्ये मम्मी बोलते फ्रीजमधलं पण पाणी नाही प्यायचं. आता काय बोलू, म्हणून आम्ही आमची बॉटल भरून ठेवतो फ्रीजमध्ये, कारण की गरमचा दिवस आहे, लागतंच थंड पाणी. आता काय नाही, आता थोडा वेळ आम्ही म्हणजे पाणी भरायचं, मग त्यानंतर जायचं. म्हणजे आता तर मी एन्जॉय करतो माझी म्हणजे एन्जॉय करतो आपली भेळ हे खातोय. अजून टीव्हीला लावले मी माइनक्राफ्ट. मला म्हणजे खूप आवडतं माइनक्राफ्टमध्ये खेळायला आवडतं. मी एक सर्व्हर बनवलं माझा पर्सनल SMP, म्हणजे SMP सर्व्हर बनवला आहे माझ्यासाठी ओनली. इथे माझं सर्व्हर म्हणजे आता मी स्टार्टिंग केली थोडेफार येत, म्हणजे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण दाखवू पण हे असं म्हणजे काय काय आपल्या वर्ल्डमध्ये वगैरे. आता काय नाही, तर काहीच आता आमचं जेवण झालेलं आहे बघू. आता स्प्राईट वगैरे येतं आमचं. भाव्या येतं. भाव्या तू काय खाल्लास? नूडल्स खाल्ले आणि थोडेसेच खाल्ले. तर गाईस आता आम्ही आलो घरी.
त्यांना आम्ही तिथं म्हणजे खाल्लं बटर चिकन मसाला आणि मी पहिले एक म्हणजे एक बटर रोटी मागवली, माझी साधी रोटी मागवली आणि बिर्याणी पण खाल्ली आम्ही. म्हणजे खूप मस्त होते. तर आता काय नाही, तर झोपायची तयारी चालू आहे. त्या मम्मीला विचारलं मग मी फोन घेऊन जाणार मम्मी बोलते नाही. बघू आता. तर भाई आजचा ब्लॉग मी इथंच एंड करतो. आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामचा लिंक पण दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, जाऊन फॉलो करा. मी भेटतो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.